मंचकीच्या विश्वाच्या रंगमंचकीच्या विश्वाच्या ताल घुमुदे भिडुदे प्राण ताल घुमुदे भिडुदे प्राण थरारती दाही दिशा चकित हो उषा निशा थरारती दाही दिशा चकित हो उषा निशा गगनात किडे पटवारा हृदयाच्या तालावर नाचे गणेश निनाद. आज आपला दिवस चौथा आहे, घरी जाण्याचा दिवस. झोपेतून उठलाय आणि दिवसाची सुरुवातच बघा. मामा वर झाडावर चढलेत. काय काढतायत? आडसाळ काढतायत. फुल वन साईड वर चढलेत. शिक जरा शिक शिक. मला नाही आता आडसाल मामा आडसाल काढणार आहे. तो बघा आडसाळ पडलेला आहे. हे अजून एक खप्पा गप. हे बघा बघू शकता कितीतरी आडसाळ पडलेले आहेत तिथे. ओ माय गॉड, फुल वन साइड. हा करलेले आहेत. चल चल गोणी घे चल चल. हवेसाठीच काढलं नाही बाबा. हा हवेसाठी ते का धागा आहे. बघा लहान पोरांसारखं. वन साइड फुल भरलेलं पाणी आहे. तो वाला पिऊन झाला एवढा मोठा. चल चमन गोटी. भावना काय देतोस खायला. मला शिकायला करायचं नाही. शिकायचं नाही करणार. हां हां हो रे दोघे. काय काला खोबऱ्यात आहे तो पण. बुरशा आत्ता आंघोळीला गेलाय. 8 वाजता उठून आत्ता गेला आंघोळीला. ह्यानं पण अजून आंघोळ नाही केला. ओमकार भाऊ तिकडे चिकू काढतोय. आम्ही पण जरा जाऊन बघतो. हे चमन बाजूला हो ना. बघा चिकू. आम्ही जरा तिथे सिनेमॅटिक काढत होतो, ट्राय करत होतो. पेरू भेटले नाही म्हणून त्यांनी त्याच्या पेरूसाठी चिकू घेतले. सॉरी जानसाठी आपला घोडेमुख पण दाखवलंय. घोडेमुखावर चिकू बघा. होय उडवली. बदल मामा बदल. चमन वॉकिंग व्हिडिओ काढतोय. वन साइड चिकू वन साइड चिकू वन साइड चिकू वन साइड गावचा प्रवास संपला. आता आम्ही चाललोय मुंबईला. हा गावाला आम्ही खूप मिस करूया. हा मजा आली 2-3 दिवस. खूप मजा केली आम्ही. जातो आम्ही स्टेशनला. सावंतवाडी स्टेशन. भेटू आपण. आम्ही चाललोय आता स्टेशनला. मन तर नाही मुंबईला परत जायचं, पण जावं तर लागेलच. काय करणार. आता आम्ही चाललोय
वापस मुंबईला. बघू शकता सावंतवाडीवर आम्ही परत आलेले. आता इकडून आम्ही ट्रेनचं तिकीट काढून घरी जाऊ. तर भावने वडापाव घेतला आपल्यासाठी. वडापाव त्याने खायला वडापाव तरी घेतला. काहीतरी खर्च कर शमन गोट्या. तू एवढ्याच रडत राहा. वडापाव वडापाव वडापाव. हा बघा कसं खातो. बघा पोरांना भूक लागलेली म्हणून मी माझ्या पैशाचं आहे ना खायला दिले. एखादं खाऊन झाले तो दुसरा आणायला गेला त्यासाठी. तो नाश्ता दिला आता दुसरा खातोय. बघू शकता घरी त्याला नाश्ता दिलेला पण घरी काय खायला मागत नाही. नक्की इथे आम्ही ट्रेनसाठी बसलोय. हा बघा हा एक आला. आम्ही याला मगाशी घ्यायला विसरलो. तुमच्या दोघांपैकी एक थांब फक्त ती गोणी बसते. ती गोणी आरामात अजून ट्रेन तर आली नाही. टायमिंग होऊन गेलाय. 12:16ची ट्रेन होती पण ट्रेन तर अजून आली नाही. आम्ही बसलोय दिसतंय ते सगळं. हा ती खाली गेली ती दादा. कोणती 9 वाजता पोहोचली असती. मरो अनाउन्समेंट होते. गाडीची अनाउन्समेंट झालेली आहे. आता इकडून आपली गाडी येईल लवकरच. अनाउन्समेंट अशी झाली आहे की गाडी आता 1 तास लेट आहे. नाही कव्हर करते गाडी. 1 तास म्हणजे जर खरं 1 तास लेट आले तर वांदे लागतील या उन्हात. इथं आम्ही उपाशी आहोत. चला घरी जाऊ. घरी जाऊन परत येऊ. 350 बस होतील यायला जायला. 350 वस्तू भेटल्या. रुद्र भाई अनबॉक्सिंग करतोय ती भेट वस्तू. म्हणजे एक वस्तूच होती ती आम्ही त्याला भेट म्हणून दिली. तुम्ही कानाला येईल मस्त. ओ माय गॉड काहीच बघू शकतो. दाखव गिफ्ट देणार तुझ्यासाठी. नको मला मनीष नको रे नको. मिठाई सुगंध मस्त आहे मिठाईचा. बर्फी नाही रे ती. पिस्ता फ्लेवर पिस्ता फ्लेवर काजू घातले. आंघोळ नाही केली मला एक गिफ्ट दिलाय आम्ही. तू दिसतोय दोघांना खायला डिस्ट्रीब्यूट करा आणि घ्या. अरे याला खायला देस खा. चला अरे खा. घेतलेली आहे. त्याचा प्रसाद खातो आम्ही दोघं. तो भाई बघू शकतात. हे दोघं देवाच्या प्रसादीला नाही बोलतात. हा प्रसादीला नाही बोलतात. त्यांना चायनीज पाहिजे, कुरकुरे पाहिजे, वडापाव पाहिजे. त्याला तर सगळं पाहिजे. वडापाव बिडापाव नुसता. हे जरा खा देवाची प्रसादी. प्रसाद दे बाबा दे. ट्रेन आलेले 1-2 तासाने. आता चढू पटकन. पकलो आहे हा आहे कंटाळलाय. गाईस उतरायची तयारी. डायरेक्ट वसईला उठलोय आम्ही. सगळे झोपलेले गार. बॅक टू जॉब अँड चला. बॅक टू कॉलेज. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉक मध्ये तो बघा तो अजून पण पोरीशी आता बोलतोय. इच्छा तर नाही उतर आम्ही मुंबईला परत तर यायला लागतं. त्याला समजा किती ते पोरींशी. शाळेतले पोरं आहेत, कामाला जाणारे पोरं आहेत, हा लग्न शाळेतला आहे. हा लग्न झालेला आहे. तो कामावरचा आहे. मी सिंगल आहे. चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो फायनल आम्ही आता पोचलोय वसईला. आता जातो. आता दुसरी ट्रेन पकडणार नालासोपाऱ्याची. गावाचे दिवस संपले आमचे. आता जाता मुंबईला. बघू शकता आम्ही वसईला पोचलो आहे. भाऊ खूप मेहनत करतोय. बघा असं भावाने तो कोंबडाच कापून आणलाय. मोठं आहे पण चांगलं आहे. मामाने डायरेक्ट धमकी दिली घेऊन जायचंच. मी पुरा सावंतवाडी पासून इथपर्यंत मी एकट्याने सांभाळून आणले. काय नाही मनाचा मोठेपणा फेकतोय. आपला ओंकार नाही घेतलंय मी आणि ओंकारने घेतलाय. मनीषला 2 नारळ कमी दे. ओंकार भाऊला आपल्या भावाला चक्कर बिक्कर आलेली. भाऊ आता चालतोय कसा तरी. भावाला 4 दिवसा दिसत होती. गाईस हे असे दलिंदर मित्र असले ना की दुश्मनांची गरज नाही. आता मी वसईवरून आलो नायगावला.
ट्रेन पण बघत नाही कोणती काय आहे ते. हा ट्रेन बघत नाही कोणती हाय कोणती नाही आणि डायरेक्ट ट्रेन पकडून चढली आणि आता आम्ही नायगावला येऊन इथं अटकलोय. ह्या ममदाला समजलं तरी काय बोलला नाही. हे दोघं तर बाबा घाईमध्ये चढले, त्यांच्या बरोबर मी चढलो, माझी तर काही चुकी नव्हती. आता बघू नायगाववरून कोणती ट्रेन आहे परत जायला. चला नशीब उतरलो आणि ट्रेन आली. आई शपथ एवढी गर्दी रात्रीची.